शुभ सकाळ सगळ्यांना। आज पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज मैदान होते। ओपनचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 2 लाख रुपये आहे। द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम 6 7 असं सिरियलनं नंबर आहेत। 8 पर्यंत असतील की 6 7 पर्यंत असतील, परंतु आज सगळ्या महाराष्ट्राचे नामांकित मथुर सोडून बाकीचे सगळे नंदी पाळताना दिसतील आपल्याला। भारत सप्तहिंद केसरी भारत आहे का नाही याच्याबद्दल अपडेट नाही आहे आपल्याकडं, परंतु आज मैब्यासुद्धा नाही आज। आणि बघूया कशा पद्धतीनं आजचे पहिरे जे असतील ते बघूयाच। सचिन लक्षाची जोडी आज सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी, पुशेगावची 1 नंबरची जोडी आज पाळताना दिसेल आपल्याला। आणि ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने या जोडीचा पळ आहे, कशा पद्धतीनं पळते ही जोडी। आणि बघूया कशा पद्धतीनं ही जोडी जी आहे ती आज कमाल करते। प्रत्येक जणाची बैलं आवडत असतात, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले। आज सचिन लक्षा सगळ्या महाराष्ट्राची जोडी आज बकासूरचा विजय रथ रोखेल का, लखनचा विजय रथ रोखेल का। आज या गाडीला एवढं स्पीड लागणार आहे, गाडी लय बेकार पळती। आणि बघूया कशा पद्धतीने जोडी पळते। आज शारजा दादा आणि चिक्क्याची जोडीसुद्धा सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे ही सुद्धा। आणि ही सुद्धा जोडी जाईल त्या मैदानामध्ये कामगिरी चांगलीच केलेली आहे, चांगल्या कामगिरीनुसारच ही सगळ्याची फेवरेट जोडी आहे। आणि ही सुद्धा जोडी आज प्रबळ दावेदार असेल आजच्या मैदानाच्या गुलालाची। आणि बघूया शेवटी कसं होतंय, तास कुठून लागते त्याच्यावरती डिपेंड राहतं, परंतु ही दोन्ही बैलं पब्लिकनं पाळणार आहे, त्याच्यामुळे काही नाही, गाडी कुठूनही जरी लागली तरी यांना काही नाही वाटणार। सुट्टीच गाडी पळते ना। आटिल्यावर ताम काढा किंवा आपले ते अनुभवी ड्रायव्हर सर्जाच्या गाडीवरती असतात, दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर ते असतील सर्जा दादा आणि चिक्क्याच्या गाडीवरती। बघूया कशा पद्धतीनं हे सगळं जुळून येतं आहे। रायफल 81 पळणार आहे का नाही याच्याबद्दल अपडेट नाही। मी रात्री लाईव्हला थोडंसं बघितलं, शेवटला बघितलं, परंतु काय झालं पण मला माहीत नाही कोण कसा पळणार आहे। कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कुठला नंदी कुठल्या तासावरून पळणार आहे। बकासूरसुद्धा माहीत नाही मला कुठनं कसा पळणार आहे, घोटचा सर्जासुद्धा माहीत नाही, मग लखनसुद्धा माहीत नाही। आता एवढ्या लखनकडे लखनचा पायरा कोण आहे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की सगळ्यांचं लक्ष लखनवर राहिलेलं असतं। बकासूरवरती तर आहेच, येतोयच मी शेवटी, परंतु लखन सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे। श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी आहे, वडकीच्या मैदानाचा सुद्धा तो मानकरी आहे। तसेच बरेचसे असे मैदान आहेत लखनची, तो गुलालामध्ये असतोच। रेटरीच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे, म्हणजे जिथं मोठं मैदान असेल त्या ठिकाणी तो पळतोच आणि चांगली कामगिरी करतोच। आणि कधी हलक्या पायऱ्यात तो पळत नाही, टॉपच्याच पायऱ्यात पळतो, असा पाहिजे बैल। बाकी तुम्ही बघताय हलक्या पायऱ्यातने पळतात, काय होतं आहे मग हलका पायरा केला की काय होतं, कधी कधी गटालासुद्धा बाहेर जावं लागतं, सेमीलासुद्धा बाहेर जावं लागतं। जर तुम्ही टॉपचा पायरा केला तर कसं होतं, गाडी हरली तरी पण म्हणता येतं थोडीशी गाडीची ही चुकी झाली ती चुकी झाली। प्रेक्षकांच्या मनामध्ये काय असतं तो सगळ्यांना माहितीच आहे, मग म्हणणार पायरा तसा गेला, पायरा तसा केला। आणि तसं नाही काय, लखनचं तशा बाबतीत तसं कधीच नाही आजपर्यंत झालं। लखन हा एकमेव असा आहे की टॉपच्याच पायऱ्यात दिसतो आपल्याला। आता वळूयात वेगाचा शेवट सर्जाकडे, त्याचा पायरा कोण असेल आज, त्याचा पायरा मला वाटतं पिस्टन नंबर आहे। तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि बघूया कशा पद्धतीनं आजचं नियोजन जे आहे ते होते। लखनचा पायरा मला वाटते शाकीरच्या सम्राटसोबत असेल, शाकीरबाईंच्या सम्राटसोबत। तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता बरं का। तसेच आज घोट सर्जन बाकी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत की कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे। बघूया हरणे आणि गर्णिकेचा राजा असेल असं वाटते, तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। किंवा गर्णिकेकरांच्या राजावर चित्र्यासुद्धा असू शकतो। सोलापूर जिल्ह्यात ही जोडी एकदा पळाली होती आणि ही जोडी पळते की काय बघूया। चिमण्या आणि साईची जोडी असणार आहे, चिमण्या आणि साई जोडी एक टॉपची जोडी आहे ही, आणि ही जोडीसुद्धा जोडी चांगलीच पळते। आणि तसेच आपला सुंदर 11-11 आणि मल्हार 11-11 ही जोडीसुद्धा पळताना दिसणार आहे आपल्याला आजच्या मैदानामध्ये। ही सुद्धा जोडी एक कमालीची जोडी आहे, बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा चांगली कामगिरी करते का कसं काय। खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला देतोय मी। महाराजचा पायरा कोण असेल, महाराजचा पायरा कोण असेल, महाराज वाटतोय मला वादळसोबत पळेल मानगरच्या, बघूया वादळचा पायरा होईल त्याच्यासोबत असं वाटते मला। तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। हे होते माझे पैरे, तुमचे पैरे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। आणि आजच्या मैदानामध्ये सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद।